नमस्कार, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल या चॅनलवर। तर आज आपण या योजनेची माहिती घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर नक्कीच करा। तर आज आपण बघणार आहोत की लेक लाडकी महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेबद्दल हिला डॉक्युमेंट्स काय काय लागतात आणि कोण कोण पात्र ठरू शकतं आणि अर्ज कसा कुठे करायचा आहे हे पण आपण सविस्तर माहिती घेऊया। यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपण बघूयात। लाभार्थी मुलीचा जन्म दाखला आणि वडिलांचे आधार कार्ड। सुरुवातीचा आपला पुरावा जो राहणार आहे तो लाभार्थी जी असेल, जी मुलगी जन्माला आली आहे तिचा काय लागेल आपल्याला आधार कार्ड आणि वडिलांचं आधार कार्ड लागेल आणि तिचा जन्म दाखला लागेल। दुसरं लागेल त्यांचं बँक पासबुक, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, शाळेचा दाखला। ती ज्यावेळेस 6 वर्षाची होईल त्यानंतर तुम्हाला काय द्यावं लागेल, शाळेचा दाखला द्यावा लागेल आणि वार्षिक उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल। अशा प्रकारे आपण डॉक्युमेंट्सची माहिती घेतली। आता बघूया शासनाचा GR काय आहे तो। यानुसार आपण 2023चं जे पत्रक आहे, शासन निर्णय आहे, तो शासन निर्णय बघूयात। राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत असं महाराष्ट्र शासनाचं पत्र दिले आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भाधीन दिनांक 1 ऑगस्ट 2017च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे। सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलीच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाने विचाराधीन होते। त्या अनुषंगाने सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। पिवळ्या व केशरी रेशन धारकांसाठी कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपयांचे रोख देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आलेली आहे। त्या अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यासाठी बाप शासनाच्या विचाराधीन होती। तर याची आपण GR बघितला आहे। तर याच्यानंतर शासनाचा जो निर्णय आहे त्यासाठी त्याच्या मागचे उद्दिष्ट काय आहेत ते आपण बघणार आहोत। या योजनेमागील शासनाच्या उद्दिष्ट तर आपण बघणार आहोत। माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास व शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। सदर योजनेचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे राहतील। मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीला जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे। अशा प्रकारे हा GR आहे। आपण त्याच्या अटी व शर्ती पण जाणू। या योजनेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलींना लागू राहतील। पहिल्या अपत्यास 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा 2 मुलींना व योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील। मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील। माता पिता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील। लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाखपेक्षा जास्त नसावे। अशा प्रकारे आपण यांच्या अटी व शर्ती बघितल्यात। याच्या पुढे आपण बघणार आहोत की ही योजना जी आहे, या योजनेचा अर्ज जो आहे तो आपल्याला कुठे सादर करायचा व कशा प्रकारे सादर करायचा आहे। अशा प्रकारे आपण या योजनेची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि या योजनेचा आपल्याला अर्ज जर लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी
लिंक टाकून देतो JR सहित, तर आपण तिथून हा अर्ज डाउनलोड करू शकतात आणि हा अर्ज आपल्याला आपल्या ग्रामीण भागात किंवा आपल्या शहरी भागात जी वाडीची पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका राहील यांच्याकडे संपूर्ण हा अर्ज भरून आणि विहित नमुन्यात अर्ज भरून त्याला जी डॉक्युमेंट्स लागतील ती डॉक्युमेंट्स सहित हा अर्ज आपल्याला सादर करायचा. अशा प्रकारे या योजनेची आपण संपूर्ण माहिती घेतली. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.